नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पण थोडक्यात। किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय शिवजयंती सोहळ्याला गडदेवता शिवाई देवीच्या अभिषेकाने सुरुवात झाली आहे। सकाळी 7 वाजता पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शिवाई देवीला अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर 8 वाजता शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थान असा पालखी सोहळा झाला। शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर प्रचंड गर्दी झाली आहे। या गडाकडे जाणारा रस्ता लोकांनी अगदी खचाखच भरून गेलाय। मात्र किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी पास आवश्यक आहे। पास नसणाऱ्यांना किल्ल्यावर जाता येत नाहीये, त्यामुळे शिवप्रेमींची निराशा होतीये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दादरच्या शिवाजी पार्क इथं जयंती कार्यक्रम साजरा केला जातो। यंदा या ठिकाणी पुतळ्याला कोणतीही रंगरंगोटी करण्यात आलेली नाही। फुलांची सजावट, सनई चौघडा कसलंही आयोजन इथं करण्यात आलेलं नाही। दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते शिवपुतळ्याला इथे पुष्पहार अर्पण करण्यात आला। मात्र कोणतीही तयारी इथे दिसली नाही। नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये मात्र शिवजयंतीचा मोठा उत्साह दिसून येतोय। शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक राजदूत या सोहळ्याला उपस्थित आहेत। महाविकास आघाडी समन्वय समितीची आज बैठक होतीये। सीएए, एनआरसी आणि एनपीआर या अंतर्गत वादातल्या काही प्रमुख मुद्द्यांवर आज महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत आगामी राज्यसभा, विधान परिषद निवडणूक यावरही चर्चा होणार आहे। महाविकास आघाडीत काही मुद्द्यांवर मतभेद झालेत। विशेषतः एल्गार परिषद तपास एनआयएनं घेतल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षांमध्ये नाराजी होतीये, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मत मात्र वेगळं आहे। यावरूनच आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। ही सह्याद्री अतिथीगृहात आज संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता आहे। एल्गार परिषदेच्या तपासाबाबत शरद पवारांनी आक्रमक भूमिका काल मांडली। ज्यांचा एल्गार परिषदेशी संबंध नाही त्यांनाही तुरुंगात डांबलं जातंय। या लोकांना हवा तसा न्याय मिळालेला नाही। एसआयटी चौकशीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत असं पवार म्हणाले। पुरावे अशा पद्धतीने तयार केले गेलेत की त्यांना जामीन मिळू नये असा गंभीर आरोप पवारांनी मागच्या सरकारवर केला। भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हे दोन वेगळे कार्यक्रम असल्याचं पवारांनी म्हटलंय। यामध्ये उलटसुलट चर्चा होत असल्याचंही ते म्हणाले। भीमा कोरेगावला येणाऱ्यांची आता संख्या वाढली आहे, पण यामध्ये संभाजी भिडे आणि एकबोटेंकडून वेगळं वातावरण तयार करण्यात आलंय। त्यावेळी नक्की काय झालं हे पूर्ण चौकशी अंतीच बाहेर येईल असं ते म्हणाले। तर शरद पवारांनी एल्गार प्रकरणी पोलिसांच्या वर्तनासंबंधी चौकशी करण्याची मागणी केली आहे। पोलिसांच्या मागे सरकारमधले लोक आहेत, त्यामुळे पोलीस आणि मागच्या आधीच्या सरकारची चौकशी करण्याची मागणी यावेळी पवारांनी केली। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी आपण सातत्यानं करत आहोत आणि त्यातूनच लोकांसमोर सत्य येईल असंही पवारांनी म्हटलं। एल्गारचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा असल्याचं बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय। दलित आंबेडकरवादी विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव असल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय। एनआयएचं पथक 2 दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्तालयात होतं। कागदपत्र आणि मुद्देमाल घेऊन काल हे पथक मुंबईला रवाना आता होणार आहे। तपास एनआयएकडे सोपवायला हरकत नसल्याचं राज्य सरकारनं कोर्टात म्हटल्यावर आता एनआयएच्या कामकाजाला वेग मिळाल्याचं पाहायला मिळतंय। एल्गार आणि भीमा कोरेगाव हे दोन वेगळे विषय असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। दलितांवर अन्याय होऊ देणार नाही असंही ते म्हणाले। तसंच सीएए आणि एनआरसी हे दोन स्वतंत्र वेगळे विषय आहेत। सीएए पासून कोणताही धोका नाही असा दावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलाय। कोकण दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाणार प्रकरणी आपलं मौन अखेर सोडलंय। कोणताही जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। शिवसेनेचे निर्णय आणि भूमिका आपणच ठरवत असून शिवसेनेची भूमिका ही नाणार विरोधातच असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले। सरकार पाडायचं असेल तेव्हा भाजप पडेल, त्याला उद्धव ठाकरेंच्या परवानगीची गरज नाही असा टोला नारायण राणेंनी लगावलाय। नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर सडकून टीका केली। यापुढे धार्मिकतेवर निवडणूक जिंकता येणार नाही, कमळाच्या पाकळ्या गळणारच असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला। भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात यायचं असल्यास सन्मानानं परत घेणार असल्याचं सुद्धा वडेट्टीवार म्हणाले।
न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय, कारण कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बोगस कागदपत्र दाखवून 515 कोटींपेक्षा जास्त कर्ज वितरित करण्यात आली होती। परळी शहरातल्या व्यापारी मारहाण प्रकरणात व्यापाऱ्यांनी परळी बंदची हाक दिली। यात परळी शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिलं। दरम्यान या बंदमध्ये मोठ्या संख्येने सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले होते। पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या भारती कांबळे यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अपक्ष निलेश सांबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजप उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली। भामरागड तालुक्यात अतिदुर्गम अशा नारगोंडा आणि हलवेर गावाची पाणी टंचाईची समस्या आता थांबणार आहे, कारण गेल्या वर्षभरापासून बंद पडलेली नळ योजना आता कार्यान्वित झाली आहे। त्यामुळे इथल्या महिलांसाठीचा महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आता सुटलेला आहे। ग्रामपंचायत प्रशासनानं सौर ऊर्जेवर आधारित असा दुहेरी नळ योजना प्रकल्प सुरू केलाय, त्यामुळे पाणी टंचाईवर आता मात करता येणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरच्या वादग्रस्त मेडीगट्टा कालेश्वर प्रकल्पात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची तेलंगणा सरकारनं भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। कुठलीही पूर्वसूचना न देता तेलंगणा सरकारनं पाणी अडवल्यानं महाराष्ट्रातल्या 10 गावातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। शिवसेनेचे संपर्क प्रमुख किशोर पोद्दार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी इंदुरीकर महाराजांचं समर्थन केलंय। इंदुरीकर महाराजांनी लेखी माफी मागितली, त्यामुळे खोलात जाण्याची गरज नाही, तरी पण या प्रकरणाची लोकांनी चौकशी केली पाहिजे। ते असं का बोलतात ते तपासायला हवं, त्यांचा हेतू तपासायला हवा असं रोहित पवार म्हणाले। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं अकोल्यात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मशाल रॅली काढण्यात आली। अकोल्यातल्या महाराणा प्रताप बागेपासून निघालेल्या या रॅलीचा समारोप शिवाजी पार्कमधल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला। यावेळी अनेक महिलांनी मराठमोळ्या नऊवारी वेशामध्ये या रॅलीत सहभाग घेतला होता। नागपूर इथल्या कळमेश्वर परिसरात राहत असलेली मोना वाघमारे ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मुलाखत देण्याकरता मुंबईत आली होती। सोमवारी रात्री मोना मुंबई नागपूर या विशेष रेल्वेनं परतीच्या प्रवासाला निघाली होती। ती धामणगाव रेल्वे स्थानकात गाडी आल्यावर दरवाजाकडे गेली आणि तितक्यात गाडी निघाल्यामुळे मोनाचा तोल जाऊन ती खाली पडून तिचा अपघात झाला। अपघातामध्ये तिचा मृत्यू झालाय। वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदोरीकर महाराज यांना संभाजी भिडेच्या शिवप्रतिष्ठाननं पाठिंबा दिलाय। शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी ही माहिती दिली। इंदोरीकर यांच्या वक्तव्यावर शिवप्रतिष्ठान काय भूमिका घेतं हे आतापर्यंत स्पष्ट होत नव्हतं। मालेगावमध्ये इंदुरीकर महाराज यांचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी जोरदार स्वागत करून सत्कार केलाय। वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर इंदुरीकर महाराज काल मालेगावमध्ये प्रवचनासाठी आले होते, त्यावेळी त्यांचा हा भव्य सत्कार करण्यात आला। जळगावमध्ये एका बांधकाम व्यावसायिकानं बांधकामाचं काम सुरू असलेल्या इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। काल दुपारी ही घटना घडली। अनिल जगन्नाथ सूर्यवंशी असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे। मालेगाव महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। या अंतर्गत किदवाई रोड, एटीटी हायस्कूल, भंगार बाजार, अब्दुल रजा रोड या भागातल्या तब्बल 400 अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत। अनेक दुकानदार आणि फेरीवाल्यांची रोडवर अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय, त्यामुळे ही सगळी अतिक्रमण काढण्याची मागणी केली जात होती। मालेगाव महापालिका प्रशासनानं शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याचे पडसाद महापालिकेच्या महासभेतही उमटले। अतिक्रमण काढताना अधिकारी भेदभाव करत असल्याचा आरोप करत सत्ताधारी काँग्रेससह इतर पक्ष नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि प्रचंड गोंधळ घातला।